नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीडीचा फॉर्म भरताना एक प्रश्न परत परत विचारला जातोय. तो म्हणजे फॉर्म भरताना मी कोणत्या नावाने भरू? जर 10वीच्या नावाने भरायचं असेल तर 10वीच्या नावामध्ये सुरुवातीला पहिले आडनाव आहे, मग नाव आहे, मग वडिलांचं नाव आहे. मग मी आता सीडीचा फॉर्म कोणत्या नावाने भरू? असे असंख्य प्रश्न येत आहे आमच्या टीमला, म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवला आहे. की फॉर्म कोणत्या नावाने भरायचा, आधार व 10वीच्या नावात बदल असल्यास काय, आणि सुरुवातीला आडनाव की नाव टाकावं. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं सिटी 2026च्या एक्झामसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस चालू केलेले आहेत. या दोन्ही बॅचेसमध्ये शिकवणारी टीम त्यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही यूट्यूबचे लेक्चर बघून घ्या आणि तुम्हाला वाटलं की तुमच्या स्कोअरमध्ये नक्कीच बदल होत असेल तर लगेच बॅच जॉईन करून घ्या. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचं ॲनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला फीज 1599 इन्क्लुडिंग GST. तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल ज्यांनी TET, टेट, CTD किंवा केंद्र प्रमुखच्या यापूर्वी बॅचेस घेतल्या असेल तर त्याच मोबाईल नंबरवरनं तुम्ही ह्या बॅचेस परचेस केल्या तर तुम्हाला 50% ऑफ पण आहे. बॅच घेण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्लिक करून हवी ती बॅच परचेस करा. आता तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. CTD इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता मी हे रिपीट घेत असेल कदाचित, पाठीमागच्या व्हिडिओत पण दाखवलं आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म भरताना काय पहिले नेम, मग फादर नेम, यानुसार मदर नेम आणि डेट ऑफ बर्थ जी 10वीच्या मार्कशीटवर आहे ती ॲज इट इज टाका असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर त्यांनी फॉर्म भरायला तुम्ही प्रोसेस चालू केली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी पर्सनल डिटेल्स टाकत असताना field details as printed on class 10th passing certificate marksheet issued by recognized school exam authority त्यानुसार त्यांनी टाकायला लावलं. इथे बघा, म्हणजे जसं प्रिंटेड आहे तसं. कॅन्डिडेट नेम म्हटलं की तुमचं नाव येईल, फादर नेम येथील, मदर नेम येथील, डेट ऑफ बर्थ येईल, जेंडर येईल, आयडेंटिटी टाईप येईल आणि आयडेंटिफिकेशन नंबर येईल. तर कॅन्डिडेट नेम टाकत असताना तुम्हाला फर्स्ट नेम जे आहे तुमचं फर्स्ट नेम टाका, नंतर मिडल नेम टाका आणि नंतर सर नेम टाका, लास्ट नेम टाका, असं टाकायचं तुम्हाला. आता यामध्ये इश्यू काय होतो मुलांचा माहिती आहे का? यामध्ये इश्यू असा येतो बघा की 10वीच्या मार्कशीटवरती, 10च्या मार्कशीटवरती किंवा सर्टिफिकेटवरती पहिले आडनाव आहे, नंतर तुमचं नाव आहे आणि नंतर तुमचं वडिलांचं नाव आहे. बरोबर आहे. मग यामध्ये तुम्हाला प्रश्न हा पडला की सर इथे आडनाव आहे, मग इथे पण टाकताना मी पहिले आडनावच टाकावं का? नाही. मग यामध्ये काय टाकायचं आहे, CTETचा फॉर्म भरताना पहिले तुम्हाला नाव टाकायचं, ज्याला आपण फर्स्ट नेम म्हणूया. फर्स्ट नेम म्हणजेच काय, तुम्हाला नाव टाकायचं आहे. दुसरं तुमचं मिडल नेम म्हणजेच तुमचं काय, वडिलांचं नाव टाकायचं. बघा इथे वडिलांचं नाव टाकायचं म्हणजे हे इथे येईल. आणि मग तुमचं सरनेम म्हणजेच आडनाव लास्टला येणार तुमचं. बघा आडनाव म्हणजे सरनेम हे इथे येणार आहे. फक्त स्पेलिंग मिस्टेक करू नका. ॲज इट इज स्पेलिंग जे 10वीला आहे तेच तुमचं इथे असावं. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. प्रथम तुमचं नाव असावं, नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव 10वीच्या नावाने भरा. याचा अर्थ असा आहे की 10वीच्या नावामध्ये जे स्पेलिंग आहे ते ॲज इट इज असावं, जेणेकरून तुम्हाला तुमचं आधार कार्ड बघा, पहिले नाव आहे, मग मिडल नेम आहे, मग सरनेम आहे. ओके, सो आधारवर जे नाव आहे त्या नावाने तुम्ही डिजिलॉकरला लिंक करतात, लॉग इन करतात आणि डिजिलॉकरवरनं तुम्हाला सर्टिफिकेट काढायला काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या. फक्त नावात बदल झाला असेल, स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल नंतर आधार आणि याच्यामध्ये, तर त्याला सुद्धा प्रोसेस आहे. ती प्रोसेसवरती सेपरेट माझा व्हिडिओ बनेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. पण आत्ता त्याची गरज नाही आहे. पण आत्ता फॉर्म भरताना तुम्हाला 10वीचं जसं नाव आहे तसं टाकायचं. फक्त नाव म्हणजे कसं, पहिलं नाव, तुमचं नाव काय ते स्पेलिंग मिस्टेक चेक करून घ्या, पहिलं नाव. तुमच्या वडिलांचं नाव काय ते बघून घ्या, ते टाका. तुमचं आडनाव काय ते बघून घ्या. असं सिक्वेन्स असा असावा, फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम. बाकी तिथलं स्पेलिंग बघून तुम्ही 10वीच्या मार्कशीटवरचं नाव इथे भरावं. आता मला वाटतं बरेच गोंधळ आहे ह्या नावाचा. सो त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. सो व्यवस्थित फॉर्म भरा आणि तयारी तर जोरदार करा. तयारीसाठी इग्नाईट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहेत. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करून घ्या आणि खूप चांगला अभ्यास करा. ओके, सो काही प्रश्न असेल अजून मनामध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही प्रश्न असेल तर ते नंबर पण आहे, त्यालाही कॉल करू शकता किंवा कमेंटमध्ये प्रश्न पण टाकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.